म्हणजे ओबीसी वाल्याच्या बोकांडी दुसऱ्याला बसवलं, एससी वाल्याच्या बोकांडी स्वामीला बसविलं. किती स्वामी किती आता किती घर स्वामीचे खरं सांगतो बरं मला, तरी काय वाटायचं ते वाटून घेऊया. स्वामीची घरं किती आहेत? कधी स्वामीच्या बी मला म्हणतोय त्याच्या घरात बाबासाहेब आहे, महात्मा फुले आहे, शाहू आहे. बांधवांनो, या ठिकाणी नटराजी चौगुले आमदार आहेत लक्षात घ्या बांधवांनो. नटराज चौगुले साहेब, तुम्ही जर आमच्या पाठीमागे खंबीर असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीर राहू. बाबा साहेब अम्बेडकर के खिलाफ किसी ने लफ्ज निकला तो उसकी जबान काट के फेंक देते हैं. उपवर्गीकरण रद्द करा, संविधानाचा सन्मान करा, सामाजिक न्यायावर घाला नको, उपवर्गीकरणाला थारा नको. राजकीय जोडे बाजूला ठेवून समाज हिताच्यासाठी आणि पुढल्या पिढीला दिशा देण्याच्यासाठी आपण एकत्रित एका व्यासपीठावर येणं काळाची गरज आहे. तालुक्यात एक मोठं आंदोलन उभा केल्याचं आपण राहणार अशा पद्धतीचं सगळ्यांनी ठरवलं आणि आज खऱ्या अर्थानं तर या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान कुणा ठाकरेमुळे, कुणा गांधीमुळे, कुणा पवारामुळे, कुणा शिंदेमुळे जिवंत नाही. या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही जर का जिवंत असेल तर ती या देशातल्या पुरोगामी लोकांच्या. उमरग्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधात हजारोंचा महामोर्चा झाला, पण या आंदोलनापेक्षा जास्त चर्चा रंगली ती व्यासपीठावरील राजकीय घडामोडींची. वर्षानुवर्षे एकमेकावर टीका करणारे नेते, निवडणुकामध्ये कट्टर विरोध म्हणून लढलेले चेहरे एकाच मंचावर एकमेकाशी हसत खेळत संवाद साधतायत. पाण्याच्या बाटल्या शेअर करताना. आणि एवढंच नाही, भाजपचे पदाधिकारी तथा तत्कालीन विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि अपक्ष उमेदवार कैलास शिंदे यांनी भाषणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे पाहत उच्चारलेले शब्द. ज्ञानराज चौगुले आमदार आहेत, लक्षात घ्या. हा केवळ सामाजिक प्रश्नावरचा संघर्ष होता की उपवर्गीकरण विरोधात नव्या राजकीय समीकरणाची चाहूल? पहा सचिन बेदरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. हुतात्मा स्मारकापासून सुरू झालेल्या या महामोर्चात हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी शहर घोषणांनी दणाणून गेले. मात्र मोर्चा सभेत रूपांतरित झाल्यानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या त्या व्यासपीठाकडे. कारण इथे एकत्र बसले होते 3 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले, त्यांचे विधानसभा निवडणुकीतील तत्कालीन काँग्रेस प्रतिस्पर्धी दिलीप भालेराव, भाजप पदाधिकारी तथा तत्कालीन अपक्ष आणि भाजपा उमेदवार कैलास शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड आणि मनसे उमेदवार जालिंदर कोकणे, इतर अनेक राजकीय प्रवाहातील ओबीसीचं भांडण लावलं ओबीसी वाले मराठ्यामध्ये. कधी आमचा मराठ्याचा माणूस ओबीसी म्हणून लढला का चौगुले साहेब आतापर्यंत राजकारणात? मग आता कालच्या निवडणुकीत लढले नाही, दाजी लढला नाही, तिकडे पाटील लढला. म्हणजे ओबीसी वाल्याच्या बोकांडी दुसऱ्याला बसवलं, एससी वाल्याच्या बोकांडी स्वामीला बसविलं. किती स्वामी किती आता आम्ही कधी रुसलो फुगलो का? किती घर स्वामीचे खरं सांगतो बरं मला, तरी काय वाटायचं ते वाटून घेऊया. स्वामीची घरं किती आहेत? कधी स्वामीच्या बी मला म्हणतोय त्याच्या घरात बाबासाहेब आहे, महात्मा फुले आहे, शाहू आहे, अण्णाभाऊ साठे आहे. काय दिलं त्याच्या घरात एवढं? बाबा साहेब अम्बेडकर के खिलाफ किसी ने लफ्ज निकला तो उसकी जबान काट के फेंक देते हैं. बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराची लढाई आम्ही लढली, मंडल आयोग आम्ही लढला. छाती हमारी औलाद है, अरे ये तो जय भीम की औलाद है. अगर कमी येते ज्याचं आहे तेवढं त्यांनी बोलावं. आणि म्हणून भावाला भरपूर वेळ आहे, त्यांच्यासाठी पाऊस पडणार नाही.
ज्ञानराज चौगुले साहेब काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आमचं प्रेम, पावसाचं सुद्धा प्रेम आहे. निवडणुकामध्ये कट्टर विरोधक म्हणून समोरासमोर उभे राहिले हे नेते यावेळी मात्र एकमेकाशी हसतमुखाने संवाद साधताना, गप्पा मारताना आणि पाण्याच्या बाटल्याही एकमेकासोबत शेअर करताना दिसले. राजकीय कटुता बाजूला ठेवून सामाजिक प्रश्नावर व्यक्त झालेली ही एकजूट उपस्थितांच्या चर्चेचा विषय बनली होती. लेकरांचं भवितव्य हे आरक्षण आपल्याला एक टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एक संघ एकच ताकदीनं या तालुक्यात एक मोठं आंदोलन उभा केल्याचं आपण रांगवणे अशा पद्धतीचं सगळ्यांनी ठरवलं आणि आज खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर आपण कुठं काम करतोय त्याच्यापेक्षा रामभाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजकीय जोडे बाजूला ठेवून समाज हिताच्यासाठी आणि पुढल्या पिढीला दिशा देण्याच्यासाठी आपण एकत्रित एका व्यासपीठावर येणं काळाची गरज आहे. सभेतील आणखी एक क्षण सर्वांचे लक्ष वेधून गेला. भाजप पदाधिकारी कैलास शिंदे यांनी आपल्या भाषणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे पाहत ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत, लक्षात ठेवा, असा उल्लेख केला. आईदाई होळकर या ठिकाणी सुद्धा मतदारावर अत्याचार झाला, तिथं सुद्धा आम्ही धावून जातो. बीडला परवा दिवशी अत्याचार झाला, तिथं बाबुराव पोटर भरे धावून गेला. म्हणजे ज्या ज्या वेळेस मतदारावर आणि अल्पसंख्याक लोकांवर जर अन्याय होत असेल तर आम्ही मोठा भाव म्हणून धावून जातो. बांधवांनो, या ठिकाणी ज्ञानराज चौगुले आमदार आहेत, लक्षात घ्या. बांधवांनो, या ठिकाणी ज्ञानराज चौगुले आमदार आहेत, लक्षात घ्या. त्यांनी 3 वेळा आमदारकी भोगली. आम्हाला त्यांचा दोष कधीच वाटला नाही. आणि ज्या दिवशी त्यांनी आमदार म्हणून आम्ही दोघं विरोधात लढलो, दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं जण एकत्र आलो आणि बसलो आणि चर्चा करीत बसलो. तर आम्हाला कुणीही मातंग असो, कोणत्याच जातीचा जरी आमदार झाला तर आम्ही मोठा भाव म्हणून आम्ही तुम्हाला उराची बाळ देत आहोत. या ठिकाणी 59 जाती या आंदोलनात सहभागी झाले. ज्ञानराज चौगुले साहेब, तुम्ही जर आमच्या पाठीमागे खंबीर असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीर आहोत. विशेष म्हणजे वेळोवेळी ज्ञानराज चौगुले यांच्यावर राजकीय टीका करणारे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांचाही आपल्या भाषणात चौगुले यांनी आमचे मित्र ॲडव्होकेट शीतल चव्हाण असा उल्लेख केला. या एका संबोधनानेही व्यासपीठावरील बदललेले वातावरण अधोरेखित झाले. आमचे मित्र दत्ता रोंगे, या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले किसनजी दामोले, ॲडव्होकेट मंडले साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट आमचे मित्र शीतल चव्हाण, ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले. महामोर्चाच्या शेवटी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले की जाती जातीमध्ये फोडाफोडी करायची. मध्यंतरी मराठा ओबीसी भांडण लावून दिलं. आता एससी समाजाचं उपवर्गीकरणाची समिती त्या ठिकाणी बसवली आहे. कुठली बदल नावाची समिती बसवली आहे. त्या समितीचा अहवाल हे सरकार उघड करायला तयार नाही. खरं तर या देशाची परंपरा जर का बघायला गेलं तर या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान कुणा ठाकरेमुळं, कुणा गांधीमुळं, कुणा पवारामुळं, कुणा शिंदेमुळं जिवंत नाही. या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही जर का जिवंत असेल तर ती या देशातल्या पुरोगामी लोकांच्या चळवळीमुळे या देशाचं संविधान आणि लोकशाही उभी आहे. मात्र आंदोलन संपल्यानंतर शहरभर चर्चा होती ती फक्त आरक्षण उपवर्गीकरणाची नव्हे तर एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक एका सामाजिक प्रश्नावर एकत्र आल्याची. या उपवर्गीकरण विरोधी आंदोलनात पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले, नगर परिषद उपाध्यक्ष विजय वाघमारे, संदीप चौगुले, किसन दामवले, किशोर कांबळे, धीरज बेळमकर यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आणि हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष आंदोलकांनी महामार्ग भरला होता. गरजेचे आहेत ते डाटा संकलन सुद्धा व्यवस्थितपणे केलं जात नाही. या एकत्रित होणाऱ्या वर्गीकरणामुळे आम्हाला खूप मोठा सेटबॅक या ठिकाणी बसणार आहे. त्याबद्दल मी असं म्हणेन, हे उपवर्गीकरण करत असताना उपवर्गीकरण रद्द करा, संविधानाचा सन्मान करा.
सामाजिक न्यायावर घाला नको, उपवर्गीकरणाला थारा नको, उपवर्गीकरणाचा निषेध असो. त्यामुळे हे संविधान टिकवायचं असेल तर आमची ही एकत्रित असलेली लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण या पुढच्या कालखंडात याही पेक्षा तीव्र आंदोलन करायची गरज पडली तर आपण निश्चितपणे साथ द्याल, ही अपेक्षाही मी या ठिकाणी. आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील हा महामोर्चा सामाजिक दृष्ट्या जितका महत्वाचा ठरला तितकाच तो राजकीय चर्चेचाही विषय ठरला आहे. व्यासपीठावरील सलोखा, भाषणातील उल्लेख आणि नेत्यामधील संवाद यामुळे उमरग्यात नव्या राजकीय समीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र या दृश्यांचा पुढील राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे येणारा काळच ठरवणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.